इथे तुम्हाला महापुरुषांचे फोटो भेटतील या बल्बवर. आपण इथे स्ट्रेंजर राईड बघू शकता. ही आपण प्रभादेवीच्या जत्रेमध्ये बघितली होती आणि हे एक आकर्षण आहे. इथे हँड बॅलन्स मशीन आहे. हे जे हँडल आहे हे तुम्हाला इथे या आरेला टच नाही करायचं आहे. इथं जो चिकन खिमा आहे, कलेजी आहे, परत मटन खिमा आहे, वजरी आहे. तो बघू शकता. याचे प्राइजेस पण इथे दिलेले आहेत. गुड इव्हनिंग गाईज. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण जाणार आहोत नवी मुंबईमध्ये फेमस अशा आगरी कोळी महोत्सवमध्ये. तर मित्रांनो, कसं जानेवारी डिसेंबर या महिन्यामध्ये मुंबई, नवी मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरामधले जत्रा फेस्टिवल चालू होतात. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आम्ही प्रभादेवीच्या जत्रेमध्ये गेलो होतो. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आज आपण जाणार आहोत नेरूळमधील आगरी कोळी महोत्सवला. तर बघूया आपल्याला तिथे काय काय ॲक्टिव्हिटीज करता येईल, कुठल्या स्टॉलला आपण व्हिजिट करूया, काय राईड असतील तर राईडमध्ये पण बसूया. तर चला, तुम्ही पण येत आहे माझ्यासोबत. आणि ॲक्च्युली आपल्याला खूप उशीर झालेला आहे, तर आता आपण लवकर निघूया. तर चला, तुम्ही पण येत आहे. इथून आतमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे. आणि या महोत्सवात तुम्हाला यायचं असेल तर 21 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान 4 ते रात्री 11च्या दरम्यान तुम्ही इथे येऊ शकता. तुम्ही बघू शकता आपल्यासोबत दर्शन आहे, मावशीचा मुलगा. तर आज आम्ही दोघं आलेलो आहोत या महोत्सवाला. तर बघूया आपल्याला कुठे कुठे जाता येईल आणि कुठल्या कुठल्या राईड करता येईल ते. तर चला बघूया. पारंपरिक वेशभूषेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती दाखवले. बघू शकता या साईडला बैलगाडी आहे, इथे विठू माऊली, इथे तुकाराम महाराज, तसेच इथे कोळी बांधव आहेत पारंपरिक वेशभूषेमध्ये. तर हे पण एक आकर्षण आहे. तर तुम्ही येऊन इथे फोटो वगैरे काढू शकता. म्हणजे बघा इथे बरेच मंडळी इथे येऊन फोटो वगैरे काढत आहेत. आपण आता खाऊच्या स्टॉलवर आलो आहे. इथे तुम्ही बघू शकता या साईडला पेटा आहे, इथे लाडू आहे, चकली, परत तुम्हाला चिक्की वगैरे मिळेल. या साईडला चंद्रकला आहे, या साईडला आंबवडी आहे, इथे मैसूर पाक आहे, इथे हलवा आहे. तर या साईडला बघू शकता तुम्ही खायचे पदार्थ आहेत, ते या स्टॉलवरून तुम्ही घेऊ शकता. ही मिठाई आणि खूप छान आहे, टेस्ट वगैरे खूप चांगली लागते. आम्ही लहानपणी खूप खायचो, आता काही जास्त घेत नाही आपण या सगळ्या गोष्टी, पण तुम्ही टेस्ट करण्यासाठी इथून घेऊ शकता. आपण इथे सातारकर या स्टॉलवर आलेलो आहोत. इथे बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला मसाला पापड, फ्रेंच फ्रायजेस, पिझ्झा वगैरे मिळेल. या साईडला हे पोटॅटो स्प्रिंगल बनवत आहेत, ट्विस्टर. ते आपण बघू शकता. इथे सॉसेस वगैरे लावतील आणि फ्राय करणार आहे. या साईडला पिझ्झा आहे आणि तुम्हाला इथे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये पोटॅटो स्प्रिंगल मिळतील. या साईडला पापड आहेत, हे बघा. यांनी आता याला सॉस वगैरे लावलेत आणि ऑइलमध्ये आता फ्राय करत आहेत. आपल्याकडे काय काय मिळतं का? ओके. आणि आपण हे दुकानाचं नाव सातारकर दिले, म्हणजे असे काय वैशिष्ट्य काय आहे? पहिल्या तर आपण हा बटाटा पूर्ण सातारावरूनच घेतोय. ओके. म्हणजे हा पेप्सी कंपनीचा बटाटा आहे आणि आमच्याकडे जास्त करून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होते. जे लेस कंपनीला, चिप्स कंपनीसाठी जो बटाटा लावला जातो ज्योतीचा, तो स्पेशल करून आम्ही तिकडूनच घेऊन येतो, शॉर्टिंग करून. ओके. म्हणजे आम्ही हे म्हणून तर सातारकर नाव ठेवलं जास्त. त्या दिल्ली की फेमस कुल्फी भंडार आहे. या साईडला तुम्ही बघू शकता, या साईडला कुल्फी आहेत जे काका आता तयार करत आहेत. तुम्हाला इथे वेगवेगळ्या फ्लेवरच्या कुल्फी भेटतील. कौन सा फ्लेवर है आपके पास? सिर्फ मलाई कुल्फी. और ये क्या है? ये अलग दिख रहा है, ये अलग दिख रहा है. ये भी ताजा भरा हुआ पहले का. ओके. तर आपण बघू शकता इथे फ्रेश तुम्हाला कुल्फी भेटेल. कितीला आहे? प्राईस काय? 30 रुपयाला कुल्फी आहे. तर तुम्ही या स्टॉलला येऊन ही कुल्फी घेऊ शकता. या साईडला आकाश पाळणा आहे, आपण बघू शकता. याचं स्पीड खूप आहे आणि हाईट पण खूप आहे. असं बघून छान वाटते, लायटिंग वगैरे केले तिथे. तर एक आकर्षण आहे. तुम्ही या महोत्सवात आलात तर इथं बसून एन्जॉय करू शकता.
लहान मुलांची ट्रेन आहे. लहान मुलं एन्जॉय करतात बघा. आम्ही पण लहान होतो तेव्हा असेच ट्रेनमध्ये बसून एन्जॉय करायचो. इथे आपण बघू शकता ही लहान मुलांसाठी छोटी राईड आहे. लहान असताना या राईडमध्ये आपण खूप बसलो. लहानपणीच्या आठवणी आल्यात. आत्ता काय या राईडमध्ये आपल्याला बसायला देणार नाही, पण बघून खरंच लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आपण इथे स्ट्रेंजर राईड बघू शकता. ही आपण प्रभादेवीच्या जत्रेमध्ये बघितली होती आणि हे एक आकर्षण आहे इथे. तर तुम्ही या महोत्सवामध्ये आलात तर या राईडमध्ये बसून एक्सपिरियन्स घेऊ शकता. असं खूप डेंजर राईड आहे, म्हणजे असं पूर्ण वरती जाऊन होल्ड होते आणि परत रिटर्न खाली येते. तर बघत असाल एकदम डेंजर राईड वाटते. याच्यामध्ये तुम्ही येऊन एक एक्सपिरियन्स घेऊ शकता. टॉवर राईड आहे. ही अशी गोल गोल राऊंड करत वरती जाते आणि तशीच खाली येते. तुम्ही बघू शकता इथं पब्लिक बघा किती आकर्षित झाले या राईडसाठी. तर तुम्ही या महोत्सवात येऊन या राईडमध्ये बसून एक्सपिरियन्स घेऊ शकता, एन्जॉय करू शकता. इथे भूत बंगला आहे, हॉन्टेड हाऊस. तर आपण बघू शकता इथे हॉरर काहीतरी असेल तर पब्लिक जाते. आपण यांना विचारूया याची काय प्राईज आहे. इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघू शकता. याचा काय प्राईज आहे? प्राईस काय आहे? 60 रुपये. ओके. और क्या आतमध्ये काय आहे? हॉरर आहेत का सीन? हॉरर सीन आहे का? आपका आवाज भी नहीं आ रहा है. तर बघू शकता इथे सारे लहान मुलं असे जमा झालेत आणि पब्लिक आतमध्ये जाते. बघू शकता हे हँड बॅलन्स मशीन आहे. हे जे हँडल आहे हे तुम्हाला इथे या तारेला टच नाही करायचं आहे. तुम्हाला याच्यात बॅलन्स करायचं आहे. असा एवढा एकदा काढल्यावर 300 रुपये बक्षीस. हे बघा इथे 50 रुपयामध्ये 2 चान्स आहेत आणि जर तुम्ही केलात तर तुम्हाला 301 रुपये इथं बक्षीस मिळेल. हे काहीतरी नवीन आकर्षित वाटते. या जर तुम्ही आलात इथे या फेस्टिवलमध्ये तर हे नक्की ट्राय करा आणि बक्षीस जिंका 301 रुपये. इथे बघू शकता हे रिंग थ्रो आहे. याच्या थ्रू तुम्हाला इथे जे बक्षीस आहेत पैसे ते लागतील. ते आता हे टाकतायत. बघू यांना काय लागतंय काय. ते रिंग तर वेस्ट जात आहेत जास्त. सगळ्या रिंग वेस्ट गेलेले आहेत. पण खरी मजा खेळण्यात आहे, बक्षिसामध्ये नाही. इथे LED लॅम्प आहेत. या साईडला बघा इथे गणपती बाप्पा आहे, तसेच शंकर भगवान आहे, श्रीकृष्ण आहेत, दत्त आहेत, परत महालक्ष्मी माता आहे, विठू माऊली आहेत, तो ओमच्या आकाराचा, परत इथे स्वामी आहेत. तर तुम्हाला हे LED बल्ब इथे नवीन आकर्षण आहे. तुम्ही या महोत्सवात आलात तर इथून LED बल्ब घेऊ शकता. इथे आपण दादांना विचारू आहे काय प्राईज आहे याची? 100ला 1. ओके. तर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला 100ला 1 बल्ब तुम्हाला LED मिळेल इथे. तर तुम्ही घेऊ शकता. हे काहीतरी युनिक वाटते, घरामध्ये तुम्ही आपल्या लावू शकता. ह्या साईडला आपण बघू शकता हे सुका मावरा आहे. इथे बघा हे बोंबील आहेत. इकडे जवळ आहे. इथे आजी आहेत, आपण ह्यांना विचारूया इथे हे कसं काय काय प्राईज आहे ते. आजी काय काय प्राईज आहे याची मावरे? आता मला यांची नावं पण माहीत नाही, तुम्हीच सांगा. हां. ओके. काय याचं प्राईज काय? पैसे 250 रुपये. ओके. आणि काय छोटे पापलेट आहेत का? या साईडला मांदेली आहे. या साईडला पण होऊ शकतो.
काय मुशी मोरी मासा सुका मुशा ओके. त्या साईडला आपण बघू शकता इथे वाकटी आहेत 700 रुपयाला वाकटी आहेत. इकडे सुरमई आहे हे मस्त याला मीठ लावून एकदम सुकवले चांगले 700ला 2 आहेत. त्या आपण इकडे जर आलात महोत्सवात तर या स्टॉलला व्हिजिट करा. आणि बघा या साईडला पण खूप मच्छी आहेत. या साईडला सुकट आहे जवळ आहे. इकडे बांगडा आहे. इकडे कोकण वैभव सिंधू या स्टॉलवर आपण आलेलो आहोत. इथे आपण बघू शकता इथे वेगवेगळ्या डिशेस आहेत. इथं जो चिकन खिमा आहे कलेजी आहे परत मटन खिमा आहे वजरी आहे. तो बघू शकता याचे प्राइसेस पण इथे दिलेले आहेत. जे कोलंबी आहे जवळ आहे. या साईडला बांगडा आहे सुरमई पाय पॉपलेट आहे खेकडा आहे. या साईडला या साईडला वडे आहेत. सुरमई थाली आहे बघू शकता हे 350ला आहे. या साईडला ही बांगडा थाली आहे आणि इकडे चिकन थाली आहे. या साईडला कोंबडी वडे आहेत. इकडे चिकन सुक्का आहे आणि ही खेकडा थाली आहे आणि इकडे शिंपले आहेत. तर तुम्हाला इथे फ्राय करून फ्रेश थाली बनवून इथून तुम्हाला देतील. तर तुम्ही या स्टॉलला येऊन व्हिजिट करा आणि या जेवणाचा आनंद घ्या. टेस्ट करून बघा कशी आहे टेस्ट आहे. कोणत्या थाल्या आहेत तुमच्याकडे? चिकन थाली आहे मटन थाली आहे कोलंबीचा बांगडा सुरमई पापलेट. ओके. आणि याचे प्राइजेस काय आहे त्याचे? पापलेट आहे 350 सुरमई आहे चिकन 350 हे कसले आहेत? कोलमाच्या वड्या हे कोलमाचे वडी आहे आणि बिल फ्राय आहे बांगडा 100. आणि हे थाली आहेत का? हे भाकरी आहे ना याचं चिकन आहे का? हा ही मटन आहे हे चिकन आहे. या साईडला चिकन आहे आणि ही कोळंबी थाली आहे. या साईडला हे कोंबडी वडे आहेत आणि हे तुम्हाला इथे फ्रेश फ्राय करून देणार. तर तुम्ही या स्टॉलला आलात तर नक्की व्हिजिट करा. ते आगरी कोळी मेजवानी या स्टॉल आहे. तर या महोत्सवात आलात तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आपण मोजिटो हब या स्टॉलवर आलेलो आहोत. तिथे आपण बघू शकता तिथे मोजिटो वगैरे स्ट्रॉबेरी मोजिटो किवी मोजिटो ब्लॅक करंट आहे. या साईडला हे बघा इथे जर स्मोक वगैरे काढतायत तर तुम्हाला कॉफी वगैरे मिळेल इथे आणि मिल्कशेक वगैरे पण मिळेल. दादांना आपण विचारूया काय काय आहे तुमच्याकडे कुठले प्रोडक्ट आहेत? स्ट्रॉबेरी आहे किवी ब्लॅक करंट हॅलोवीन मॅजिकल स्मोकी बोबाटी आहे मॉकटेल आहे माचो शेक. ओके. आणि प्राईस कसे आहे त्याचे? प्राईस सर्व 100 150 200. आणि म्हणजे असं आकर्षण काय एकदम मेन पब्लिकला जास्त आवडतं असं काय आहे तुमच्या इथे? कुठलं आहे? मॅजिकल स्मोकी मेन ब्ल्यू लोकल फ्लेवर आहे स्पेशल फ्लेवर आहे. ओके. तर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करून घेऊ शकता. हे थोडं युनिक वाटतंय. तर तुम्ही इकडे या स्टॉलला या आणि या दादांकडून तुम्ही हे प्रॉडक्ट घेऊन टेस्ट करू शकता. या साईडला व्हेज स्टॉल आहेत आपण बघू शकता. इथे तुम्हाला काला कट्टा सरबत वगैरे मिळेल. या साईडला पोटॅटो ट्विस्टर आहे. व्हेज चायनीज फूड स्टॉल आहेत फास्ट फूड स्टॉल. तर तुम्ही इथे येऊन फास्ट फूड खाऊ शकता. हे बघू शकता इथे खूप गर्दी आहे. सगळे फास्ट फूडचा आनंद घेत आहेत. या साईडला पुणेरी चटकदार ओळी भेल आहे. या साईडला कुल्फी आपण मगाशी बघितली. या साईडला बघू शकता इथे दही वडे आहेत वडे कचोरी आहे दाल भाटी आहे. हे आपण यांना विचारूया ये क्या है आपके पास? और या साईडला राजस्थानी दाल भाटी आहे. स्वीटमध्ये घेवर
मावा कचोरी ही मावा गुलशन कचोरी मोड़ को आहे. बराबर हे गुलशन मोड़ और इसके बाद मूंग दालचा हलवा आहे. अरे ताली वाली काय वाजत नाही अरे वाजवा की ताली दालबाटी चूरमा आहे राजस्थानचा. आओ ठप्प चिकन आओ हे काय आहे? घेवर आहे का? मलाई रबडी घेऊन कौन है या साईडला घेवर आहे, बघू शकता आपण. या साईडला खानदेशी खाद्य संस्कृती हा स्टॉल आहे. आपण इथे बघू शकता. बड़ी कम नहीं है या साईडला बघा. मुस्कुराकर किस तरह से पिठलं आहे. लड़कियां तर आता काय काय आहे आपल्याकडे? ना क्या जालिम ये पाप होगा काय बोलताय? ना क्या जालिम ये पाप होगा अरे तू भी एक दिन किसी हे थालीपीठ आहे, हे पिठलं भाकरी आहे या साईडला. आइए जाते जाते इतना ये क्या है? आपकी जान को मेरी जान को जब ही सुबह शेगावची कचोरी आहे फेमस. आणि या साईडला पुरणपोळी आहे. के लिए कहना चाहूंगा तुम्ही इथं बघू शकता इथे पुरणपोळी काढतायत घी वगैरे लावून या तव्यावर. गुजरी हमारी पण आता इथे शेगावची कचोरी घेतली. बघूया टेस्ट करून कशी लागते. फेमस आहे अशी कचोरी. लक्षात ठेवा आपल्या घरी कोणीही मुलाने हा प्रयत्न करायचा नाही. लक्षात ठेवायचं आहे हा टेस्ट कर. खूप कशी आहे? प्रॉब्लेम शिवाय हे ओपन आहे. ह्याचा आहे एक नंबर. घरी तुम्ही करायला गेला तर बघू आपण टेस्ट करून बघूया या मंडळी कचोरी खायला. ते आपण बघू शकता हे पान स्टॉल आहे. या साईडला हे चॉकलेट पान आहे, कलकत्ता पान, बनारस पान, त्याचं मगाई पान, फायर पान आहे. या साईडला तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे पान भेटतील. इथे गोड पान आहे. या साईडला पण बघा. तर तुम्ही या महोत्सवामध्ये आलात तर या पान स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि ट्राय करा. बघा कशी टेस्ट आहे आणि काहीतरी युनिक तुम्हाला खायला मिळेल इथे. या साईडला आपण बघू शकता. आपण या कॅपच्या स्टॉलला आलो आहे. या लहान मुलांच्या कॅप तुम्ही बघू शकता. आजकाल सगळ्या लहान मुलांच्या कानामध्ये हीच कॅप दिसते. या साईडला मोठ्या माणसांच्या कॅप आहेत आणि या साईडला लहान मुलांच्या कॅप आहेत. आणि हे पण बघू शकता हे नवीन प्रत्येक मुलाच्या तुम्हाला कानात डोक्यावर कॅप तुम्हाला दिसेल. काय बोलतात काय माहिती, हा बोलतो पॉम बोलतात त्याला. आपण या दादांच्या स्टॉलवर आलो आहेत. इथे आपण बघू शकता हे LED बल्बचं स्टॉल आहे. इथे तुम्हाला महापुरुषांचे फोटो भेटतील या बल्बवर. हे बघा एक सगळे महापुरुष आहेत आणि या साईडला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आनंद दिघे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच गौतम बुद्ध. या साईडला साईबाबा आहेत. त्याच्यावर महालक्ष्मी माता आहे, खंडोबा आहे, शंकर भगवान आहेत. ते ह्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा आणि इथून तुम्ही LED बल्ब घेऊ शकता. तर कितीला आहे दादा हे? 100ला. ओके, तर तुम्हाला 100ला इथे एक LED बल्ब मिळेल. ते बघा बघायला पण खूप छान वाटते आणि याची क्लॅरिटी पण खूप छान आहे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. इथे आपण बघू शकता हे छोटे छोटे डॉल आहेत. हे बघा हे लहान मुलींना खेळण्यासाठी मस्त एकदम क्यूट आहेत सगळ्या डॉल. किती क्यूट वाटतात बघायला. या साईडला छोटा पण आहेत. इकडे बघा किती बारीक क्यूट वाटतंय. बघायला खूप छान वाटतंय. तर तुम्ही इथून हे घेऊ शकता. आपण स्टॉलला आलो आहे. या साईडला तुम्ही बघू शकता हे टी-शर्टवर प्रिंटिंग केलेले आहेत. हे 3D प्रिंटिंग आहे. बघा क्लॅरिटी पण चांगली आहे खूप. या साईडला 3D प्रिंटिंगमध्ये प्रिंट केलेलं आहे टी-शर्टवर आणि याची प्राईस बघा फक्त 200 रुपयात 2 मिनटामध्ये तुम्हाला टी-शर्ट प्रिंट करून मिळेल. या साईडला यांची मशीन आहे. या मशीन थ्रू तुम्हाला 2 मिनटामध्ये ते प्रिंट करून देतील टी-शर्टवर. तर तुम्ही या स्टॉलला या. तुम्हाला जर काय प्रिंट करायचं असेल तर तुम्ही या स्टॉलला येऊन त्या दादांकडून घेऊ शकता. या साईडला तुम्ही बघू शकता इथे गांधीजी आहेत. ते सिल्वर कोटिंगमध्ये बसलेले आहेत कलर लावून आणि इथे मागे बघू शकता इथे प्रेक्षकांची खूप गर्दी आहे. ते एंट्री पॉईंटवरच आहे आणि सगळ्यांना आकर्षित करतात येणाऱ्या जाणाऱ्यांना. आजूबाजूला पब्लिक पण बरंच आहे आणि सगळे फोटो काढतायत इथे बाजूला राहून. आज
आज आम्ही नेरूळ येथे आगरी कोळी महोत्सव येथे आलो होतो. तर आपण बघितलं असेल आम्ही खूप सारे स्टॉलला व्हिजिट केले आणि इथे खूप सारे राईड होते. आम्ही काय या राईडवर कुठे बसलो नाही कारण ऑलरेडी खूप लेट झालेला आणि बाकी सर्व कवर करायचं होतं आपल्याला. तर तुम्हाला या महोत्सवात यायचं असेल तर तुम्ही 21 जानेवारी ते 1 फेब्रुवारीच्या दरम्यान येऊ शकता. दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा महोत्सव चालू असतो इथे. तर बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट, टेक केअर, बाय.